पहाटेची वेळ, शांत वातावरण, मनात जागे भक्तीचा सुंदर भावना सागर. हात जोडणी म्हणतो नमस्कार, देवा तुझ्याशी माझा स्नेह अपार. फुलांची आरास, दिव्यांची ज्योत, मनात भरते आनंदाची ओतप्रोत. अगरबत्तीचा सुगंध दरवळतो, तुझ्या चरणी माझं मन गुंतून जातो. आरतीच्या सुरात गोड गाणं, देवाशी जुळतं मनाचं नातं पवित्र जाणं. प्रार्थनेतून मिळते शांती अपार, देवपूजा म्हणजे जीवनाचा आधार. देवपूजा म्हणजे जीवनाचा आधार. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आत्ता सकाळचं सगळं आवरून झालं आहे आणि त्यानंतर सुरुवात होते ती म्हणजे देवपूजेला, आणि ती होते सुंदर अशा पद्मजा जोगळेकर यांच्या भक्तिमय अशा वेगवेगळ्या गाण्यांनी आणि भजनांनी. तर आज मी सकाळी अशी छान तयारी केलेली आहे आणि खरंच जेव्हा आपण थोडंसं व्यवस्थित तयार होतो ना, भले आपल्याला कुठे बाहेर जायचं नसेल, घरातच राहायचं आहे, पण तरीही जेव्हा तुम्ही अशी छान थोडीशी व्यवस्थित तयारी करता तर तुम्हाला स्वतःला आतल्यात किती फ्रेश जाणवतं. किंवा अचानक जरी कोणी आपल्या घरी आलं तरी आपल्याला बघून त्यांना सुद्धा तेवढंच छान वाटतं, प्रसन्न वाटतं. तर मी काय करते, शुक्रवारचा आहे ना, हा जो काश्मीरी रोज म्हणजे बाप्पा मोरिया स्टोअरमधून दादांनी जे पाठवलं ते मागच्या वेळी बऱ्याच जणांनी घेतले असतील हे, तर देवासाठी सुद्धा वापरू शकतो. पण देवासाठी ऑलरेडी भरपूर भरपूर स्प्रे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. तर हा मी स्पेशली ना माझ्यासाठी ठेवला आहे. का ते तुम्हाला सांगते. तर असं म्हणतात की जेव्हा आपण आपली ही जी व्रिस्ट असते ना, मनगट ज्याला आपण म्हणतो, तिथे जेव्हा तुम्ही असं हे कुठलेही परफ्यूम स्प्रे करता आणि अशा प्रकारे चोळता, ह्याचा सुगंध ज्यांनी घेतला असेल काश्मीरी रोज त्यांनी मला नक्की सांगा की ताई कसं आहे, खरंच कसं आहे, तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. तर ती गोष्ट मेन सांगायची राहिली की असं म्हणतात की जेव्हा आपण असं व्रिस्टवरती जेव्हा हे लावतो ना, परफ्यूम अत्तर वगैरे, पूर्वीचे लोक बघा रेग्युलर परफ्यूम अत्तर वापरायचे. त्याच्या मागे काहीतरी एक शास्त्रीय किंवा सायंटिफिक रिझनसुद्धा आहे की इथे जेव्हा आपण हे असं घासतो ना, तर तेव्हा खूप सारी पॉझिटिव्हिटी जनरेट होते. सगळ्यात पहिले म्हणजे तर सुगंधानेच खूप सारी पॉझिटिव्हिटी येते. आणि असं म्हटलं जातं की आपला जो शुक्र ग्रह आहे तर तो ह्याने बलवान होतो. तुमची अट्रॅक्शन जी पॉवर असते ती वाढते जास्त. तर म्हणून इथे नेहमी मनगटावर जेव्हा पण तुम्ही ऑफिसला जाताय, बाहेर जाताय, तेव्हा पण तुम्ही ही गोष्ट करा. बघा, तुम्ही स्वतः अनुभव घ्या, म्हणजे मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः अनुभव घ्या की ते ब्रिस्टवरती नेहमी एक परफ्यूम लावत जा थोडंसं. असं फक्त ट्विस्ट करा थोडंसं आणि आपल्या कामासाठी निघा. बघा काय फरक पडतोय. म्हणजे मी तरी आता हे करते, थोडे दिवस बघते की खरंच ह्याने काय फरक पडतोय का. तर पडतो फरक. काही फरक तुम्हाला कळतात, काही फरक तुम्हाला कळत नाहीत. तर त्याच्यामुळे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या करायला काय हरकत आहे. प्रत्येक गोष्टी मागे लॉजिक शोधण्याची काहीच गरज नाही आहे. मला वाटतं जे चांगलं आहे आणि काही कोणाचं वाईट होणार नाही आहे, आपलं वाईट होणार नाही आहे, तर करायला काय हरकत आहे. तर चला, आज मी मस्त पूजेला सुरुवात करणार आहे आणि एक छान टॉपिक आहे. टॉपिक म्हणण्यापेक्षा बऱ्याचदा मी ती गोष्ट ऐकली आहे की देवपूजा दाखवायची नसते. देवपूजा हा दाखवण्याचा विषय नाही आहे. तर मला त्या बाबतीत थोडंसं तुमच्याशी बोलायचं जे मला वाटतंय. असं काही मी काय खूप वाचून किंवा काय असं तुम्हाला सांगत नाही आहे. जे मला पर्सनली वाटतं आणि तुमचे पण व्ह्यूज मला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचे आहेत. तर चला, पूजा करता करता तुमच्याशी बोलते. चला. तर मला देवपूजेची जी आवड निर्माण झाली ना, तर ती आपसुकच झाली आहे. म्हणजे आईकडूनच मला ते देणं मिळालं आहे असं झालं आहे. सुरुवातीला आधी खरंच सांगते अगदी मनापासून की मला एवढं खरंच कधीच मी देवपूजा एवढी जेवढी मी आत्ता करते तेवढी मी आधी कधीच केली नव्हती. पण म्हणतात ना की जाताना कोणी माणूस आपल्याला खरंच काहीतरी अगदी मनापासून देऊन जातं, आणि तेच मला दिलं आहे ते म्हणजे माझ्या आईने.
की तिची जी इच्छा राहिली असेल देवपूजेच्या बाबतीत किंवा जे ती स्वाध्याय परिवारामध्ये होती, जे ते करत होती, तर ते तिला जे पुढे न्यायचं होतं, तर ते कदाचित ती माझ्याकडून करून घेत असेल आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची आवड माझ्या मनात निर्माण झाली असेल आणि आता आवड म्हणण्यापेक्षा त्याच्याही पुढे अशी ही गोष्ट गेलेली आहे. तर जो आजचा विषय आहे म्हणजे बऱ्याचदा अशा कमेंट्स येतात, की "तू पूजा एवढी दाखवते कशाला? मग तू देवपूजा दाखवायला करते का?" तर मला याच्याबद्दल मला असं वाटतं, की सुरुवातीला म्हणजे आधी देवपूजेच्या बाबतीत देवपूजा दाखवू नये असं जे म्हटलं जातं, ते ह्यासाठी म्हटलं जात असेल, की देवपूजा म्हणजे काय? देवपूजा म्हणजे की देवासाठी आपण जे करतो, देवाला संपूर्णपणे समर्पित होऊन आपण जेव्हा काही करतो, सेवाभावाने आपण करतो, भक्तिभावाने आपण जेव्हा करतो, तर ती आहे खरी देवपूजा. जेव्हा आपण इतरांना दाखवण्यासाठी ज्या गोष्टी करतो, की बघा मी किती चांगलं करते, बघा माझ्यापेक्षा चांगली देवपूजा कोणीच करू शकत नाही. हा जेव्हा अहम तुमच्या मनामध्ये जेव्हा निर्माण व्हायला लागतो ना, तर ती देवपूजा देवापर्यंत पोहोचत नाही. तर म्हणून तेव्हा असं म्हटलं गेलं असेल किंवा अजूनही काही कारणं असू शकतात त्याच्यामागे, मला तरी माहिती नाही. पण मला तरी खूप म्हणजे निर्मळ मनाने मला असं वाटतं, की मी जी देवपूजा करते किंवा आज जे हे यूट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यामुळे ही देवपूजा तुमच्यापर्यंत पोहोचते, तुमचं मन प्रसन्न करतं, तुमचं घर प्रसन्न करतं. बऱ्याच ताई आज बघून शिकतायत, स्वतः घरात करतायत. तर असं वाटतं, की कदाचित स्वामी माझ्या हातून ही एक सेवाच करून घेत असतील, की हे मी करावं, हे तुम्ही बघावं आणि तुम्हीसुद्धा ते आत्मसात करावं. तर मला तरी असं वाटतं, की जी गोष्ट माझी गोष्ट बघून म्हणजे आज मी जे करते ते बघून जर तुम्ही काही चांगलं करताय, जर तुम्ही काहीतरी चांगलं शिकताय त्यातून, तर ती वाईट गोष्ट कशी काय ठरू शकते? किंवा त्यात मी स्वतःचा अहम कधीच ठेवला नाही आहे, की जे माझ्याकडे आहे ते कोणालाच कधी मिळू नये. ते फक्त मीच करावं, मीच खूप छान पूजा करते, माझीच पूजा सगळ्यात उठून दिसली पाहिजे. असं जर मला कधी वाटलं असतं ना, तर मी कुठलीच गोष्ट कधीच तुमच्यापर्यंत पोहोचू दिली नसती. आज इतके सारे देवीचे मुखवटे म्हणा, वस्त्र म्हणा, पूजेला लागणारं सगळं सामान म्हणा, सगळं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे मी हा आला नाही पाहिजे खरं तर ती स्वामींचीच इच्छा आहे, हे पण मी म्हणते, की ती स्वामींची इच्छा आहे आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी घडतायत. आपण फक्त सगळ्या गोष्टींना एक निमित्त मात्र असतो. तर तसंच आहे, मी पण ह्या सगळ्या गोष्टींना एक निमित्त मात्रच आहे. आज जे पण काही घडतंय माझ्या हातून, तर त्याला मी निमित्तच आहे. की ते तुमच्यापर्यंत पोहोचावं, माझ्या हातून घडावं, ते तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि तुमच्यामध्ये सुद्धा त्या गोष्टी उतराव्या. आज तुम्ही घरी अशा प्रकारे जेव्हा पूजा मांडताय, जेव्हा आपण कोणाचं चांगलं काहीतरी बघतो ना, तेव्हाच आपण ते करण्याचा प्रयत्न करतो. जर दिसलंच नाही, बघितलंच नाही, तर आपण काय करणार आहे? फक्त मी तोंडी सांगून काही गोष्टी कधी फक्त तोंडी सांगून होत नाही. जेव्हा प्रॅक्टिकली आपण ते बघतो, तेव्हा ते आणखीन चांगल्या प्रकारे आपल्या डोक्यात उतरतं, आपल्या मनात उतरतं. तर म्हणून कदाचित हे माझ्या हातून घडत असेल आणि देवपूजा न दाखवण्याचं जे दुसरं एक कारण आहे, ते म्हणजे की जेव्हा पण घरामध्ये काही पूजा असतात, आता तुम्ही तर बघत असाल की किती मोठ्या प्रमाणात पूजा मांडली जाते, सुंदर पूजा मांडली जाते. पण ती फक्त म्हणजे तुमच्यापर्यंत यूट्यूब चॅनल थ्रूच येते. ती पूजा दाखवण्यासाठी मी कोणाला घरी रोज असं कधी कोणाला बोलवत नाही पर्सनली किंवा इन्व्हाइट करत नाही, की तुम्ही या, पूजा बघा, बघा किती छान मांडली. हे करण्यासाठी पूजा मांडली जात नाही. आपल्या स्वतःला त्याच्यातून आत्मिक समाधान किती मिळतंय, हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. मी जी पूजा करते ती माझ्या देवाला किती आवडते, त्यांना किती ती हे होते, हे मला जास्त महत्त्वाचं असतं. नाही की मी पूजा मांडल्यानंतर 10 लोकं येतील, त्यानंतर माझी ती प्रशंसा करतील, तेव्हा मला समाधान मिळेल. तशा प्रकारची देवपूजा करणं म्हणजेच आपला एक कुठलातरी स्वार्थ डोक्यात ठेवून किंवा अ, मला काहीतरी हवं आहे त्या पूजेमागे हे असा विचार करून जेव्हा आपण पूजा करतो ना, तर म्हणून म्हटलं जात असेल की देवपूजा कोणाला दाखवू नये. बाकी त्याच्यामागे खरंच काय उद्देश असेल मला माहिती नाही आहे. तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही मला नक्की सांगा. आणि असं तर कधीच होणार नाही. मला तरी असं वाटतं, की देवपूजा दाखवल्यामुळे किंवा दुसऱ्यांनी बघितल्यामुळे आपल्या देवपूजेवर त्याचा काही परिणाम होत असेल किंवा देवांना आवडत नसेल,
जितकं सुंदर, प्रसन्न, भव्य जितकं असतं, तेवढं ते आणखीन जास्त उलट लोकांपर्यंत पोहोचतं. एखादा नास्तिक जरी असेल आणि त्याने इतकी जर सुंदर पूजा बघितली, प्रसन्न वातावरण बघितलं, तर नकळत त्याचं मनसुद्धा कुठेतरी प्रसन्न होतं. त्याचेसुद्धा हात कधी-कधी नकळत जोडले जातात. तर अशा प्रकारे जे म्हणजे आता मी बऱ्याच दादांकडून म्हणजे आता बाप्पा मोरयावाले दादा आहेत, दहिवडकर दादा आहेत, बऱ्याच ताई आहेत. सगळे मला जे सांगतात ना, की ताई इतकं सगळ्यांना आवडतं, सगळे इतके छान तुम्ही जे करताय त्या सगळ्या गोष्टी सगळे मागवतात, ते त्यांच्या त्यांच्या घरी करतात. आता महालक्ष्मीच्या ज्या पूजा मांडल्या जातात मार्गशीर्षच्या, त्या तुम्हीच सगळे मला फोटो पाठवतात तुमचे पूजेचे. ते बघून मला खरंच मनापासून मला इतका आनंद होतो, की जी पूजा पहिले फक्त अगदी साध्या पद्धतीने मांडली जायची, आज ती इतक्या छान पद्धतीने मांडली जाते. त्यासाठी तुम्ही तुमचा वेळ देताय. तुम्ही तुमच्या इच्छेने या सगळ्या गोष्टी करताय. तर देव नेहमी म्हणजे पूजा करताना पण ते हेच बघत असतील, की तुम्ही किती मोठं करताय हे महत्त्वाचं नाही आहे, पण तुम्ही किती मनापासून करताय, तुमचं ते करण्यामागचा हेतू काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी देवपूजेमध्ये ग्राह्य धरल्या जातात. आज इतकं सगळ्यांचं जीवन इतकं फास्ट झालेलं आहे, म्हणजे आपणच ते स्वतः केलेलं आहे, की त्याच्यामध्ये ज्याने आज आपल्याला सगळ्या गोष्टी एवढ्या दिलेल्या आहेत, त्याच्यासाठी 5 मिनिटं काढायला आपल्याकडे वेळ नाही आहे. तर म्हणूनच अशा गोष्टी जेव्हा जो आज प्लॅटफॉर्म चालतोय आणि त्या प्लॅटफॉर्मच्या थ्रू जेव्हा तुमच्यापर्यंत अशा गोष्टी पोहोचतायत, अनेकांच्या मनाचं परिवर्तन होतं आहे, अनेकांचं हृदय परिवर्तन होतं आहे, अनेकांच्या घरामध्ये परिवर्तन होतं आहे. तर ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते मला सांगा? तर म्हणूनच मी हा विषयच सोडून दिला किंवा मी हा विचार करणं सोडून दिलं, की माझी देवपूजा कोणी बघत असेल आणि त्यामुळे माझ्या देवपूजेवर त्याचा काही परिणाम होत असेल किंवा काय. जो चांगला परिणाम होतो आहे ना, मी त्याचा जास्त विचार करते. त्याने मला जर खरंच काही मिळालं नाही तरी चालेल, पण आज अनेकांच्या घरामध्ये, अनेकांच्या मनामध्ये जो परिणाम होतो आहे आणि जे बदल होत आहेत, तर ती खूप मोठी सेवा मला वाटते आणि स्वामींची इच्छा असेल कदाचित म्हणूनच या सगळ्या गोष्टी घडत आहेत. तर मला तुम्हीही सांगा, की तुम्हाला काय वाटतं, की जे देवपूजा दाखवते मी, तर ते मी फक्त व्हिडिओसाठी किंवा मी फक्त व्ह्यूजसाठी दाखवते का खरंच त्याने काही परिणाम होतोय किंवा खरंच त्याने काही बदल घडतायत? तर हे आज मला तुमच्याकडून सुद्धा ऐकायला खूप आवडेल. तर अशा प्रकारे पूजेच्या बाबतीतल्या बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर केल्या आणि माझं असं मत आहे, पण तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतंय? तर ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला पण ऐकायला आवडेल, कारण प्रत्येकाचे विचार करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. पण मला फक्त एकच गोष्ट याच्यातून कळते, की काहीही असो, तुमचा हेतू काय आहे? ती गोष्ट करण्यामागचा तुमचा हेतू जर चांगला असेल, शुद्ध असेल, निर्मळ असेल, तर मला असं वाटतं की खरंच म्हणजे ती गोष्ट करताना आपण तमा बाळगण्याची गरज नाही आहे. ते जे करविता आहेत, तर ते बघून घेतील काय करायचं आहे. तर नवीन-नवीन मी तुम्हाला काही ना काही दाखवत असतेच नेहमी. तर आता बाप्पा मोरया स्टोअरमधून नवीन छान अगरबत्ती आलेल्या आहेत. जे अगरबत्तीचे फॅन आहेत, असे खूप सारे माझ्यासारखे जे असतील, की ज्यांना देवांसाठी खूप वेगवेगळ्या अगरबत्ती ज्यांना आवडतात, तर त्यांना सांगते की ही जवेदू आहे.
ट्रेडिशनल आहे, साऊथ इंडियन सिदार सागास असं आहे. आणि ह्या अगरबत्त्या खूप प्रीमियम अगरबत्ती आहे. मी आधीच सांगते तुम्हाला, ह्यांचे रेट्स जास्त आहेत, पण त्याचं कारणही तसं आहे. कारण अगदी ज्या खूप रेअर म्हणजे दुर्मिळ अशा ज्या वनस्पती किंवा जडीबुटी आपण म्हणतो, तर त्या जडीबुटींपासून ह्या अगरबत्त्या बनवलेल्या आहेत. तुम्ही एक अगरबत्ती लावून बघाल ना, तुम्हाला कळून जाईल की तुम्ही जे पे करताय ना ते वर्थ आहे. इतकी छान अगरबत्ती आहे. तर जवेदू म्हणून आलेली आहे नवीन अगरबत्ती. त्यानंतर ऊद म्हणून आहे, अंबर ऊद. ही पण खूप छान आहे. म्हणजे ह्या अगरबत्त्यात ना तुम्ही एक अगरबत्ती लावाल ना, भरपूर वेळ तो सुगंध जो आहे तो आपल्या घरामध्ये टिकून राहतो. आणि एक वेगळीच पॉझिटिव्हिटीसुद्धा त्याच्यातून, कारण त्याच्यामध्ये जे त्यांनी जडीबुटी किंवा ज्या वनस्पती वापरलेल्या आहेत, तर त्याच्यामुळे ना एक वेगळाच म्हणतात ना रिचनेस जो आहे तो संपूर्ण वातावरणामध्ये पसरतो. आणि म्हणून त्यांची प्राईस थोडी प्रीमियम आहे. तर तुम्हाला ज्यांना आवडत असतील, ज्यांना जमत असतील त्यांच्यासाठी दाखवते की बरेच जण अशी शोधात असतात, पे करायला तयार असतात, पण त्यांना तशी वस्तू मिळत नसते. तर म्हणून मी तुम्हाला स्पेशली दाखवते की जवेदू आहे, अंबर ऊद म्हणून अगरबत्ती आहे. त्यानंतर वेदिक मंत्रा म्हणून एक अगरबत्ती त्यांनी नवीन पाठवली आहे. ही पण खूप छान आहे वेदिक मंत्रा. ह्याच्यामध्ये संपूर्ण जे ते म्हणतात की जे आपले चक्राज असतात, आपल्या जे 7 चक्राज असतात, तर ते चक्राज ओपन करण्यासाठी किंवा ते ॲक्टिव्ह करण्यासाठी ज्या काही वनस्पती किंवा जडीबुटी ज्यांचं होम हवन केलं जातं, तशा प्रकारे तशा गोष्टी ह्याच्यामध्ये वापरण्यात आल्या आहेत. अगरबत्तीचं नाव आहे वेदिक मंत्रा. तर तुम्ही नक्की ह्यातल्या 100-100 ग्रॅम का होईना तुम्ही घेऊन बघा पहिले, तुम्हाला कशा वाटतायत. आवडल्या नक्कीच आवडतील मी तर सांगते. पण तरी तुम्हाला घेऊन बघा. प्रत्येकाची म्हणजे चॉईस वेगवेगळी असते. त्यानंतर दुसरी जी पाठवली आहे ती म्हणजे कोकण भक्ती. याचा पण खूप छान सुगंध आहे. सगळ्या अगरबत्ती ना, पहिले सुरुवातीला ज्या अगरबत्ती यायच्या ना दादांच्या, तर त्याच्यामध्ये मला असं एक सेंटेड खूप असा वास यायचा. तर मग मी त्यांना सांगितलं की दादा अशी अगरबत्ती नको आहे, की म्हणजे खूप सेंट अगदी खूप असं भरभरून असा नुसता सुगंध असा आला नाही पाहिजे. अशी अगरबत्ती असली पाहिजे की ज्याचा सुगंध खूप वेळ टिकून राहील. आणि जो सुगंध आल्यानंतर आपल्याला एक मेंटली म्हणतात ना की मानसिक एक वेगळंच समाधान मिळतं. तर तशी अगरबत्ती. आणि खरंच त्यांनी खूप चेंजेस केले मी सांगते अगरबत्त्यांमध्ये. आता या ज्या सगळ्या अगरबत्त्या येतात ना, या अगदी शास्त्रोक्त पद्धतीने काय काय वेगवेगळ्या वनस्पती वापरून करायच्या आहेत किंवा काय असं सगळं विचार करून ते अगरबत्ती बनवत आहेत. म्हणून त्याचे रिझल्ट्स असे येतात. जे जे ऑलरेडी घेत असतील त्यांनी सुद्धा नक्की रिव्ह्यू सांगा तुमचे की अगरबत्ती कशी आहे. नो डाऊट थोड्या महाग आहेत. महाग का आहेत? कारण त्याच्यामध्ये ज्या वस्तू वापरल्या आहेत त्या ओरिजिनल वस्तू वापरलेल्या आहेत. आणि जर तुम्ही ओरिजिनल घ्यायला गेलात ना, तर तुम्हाला पण कळेल की काही गोष्टी ज्या वनस्पती आहेत त्या किती महाग आहेत. त्याच्यामुळे ती वस्तू तेवढी महाग होते. जर तुम्हाला जमत असेल, तुम्हाला आवडत असेल, घ्यायचं असेल तरच तुम्ही घ्या. कोणावरही कसलीही जबरदस्ती नाही आहे. फक्त नवीन काय येतं आहे, नवीन काय काय ते आणता येतं, ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. तर अगरबत्त्यांचा विषय झाला. त्या आणखीनही ह्याच्यापेक्षाही बऱ्याच अगदी स्वस्तापासून महागापर्यंत सगळ्या अगरबत्त्या त्यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि खूप छान सुगंध आहे. तर बाप्पा मोरिया स्टोअर दादरला आहे. ज्यांना पर्सनली जाता येतं तुम्ही पर्सनली जा. ज्यांना ऑनलाईन परचेस करायचं आहे त्यांची वेबसाईटसुद्धा आहे. कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला अगरबत्त्या घरपोच मिळून जातील. तर असो. आणि आजचा जो विषय मी तुम्हाला सांगितला किंवा ज्या विषयाबद्दल मी तुमच्याशी बोलली, तर मला तुम्ही नक्की सांगा की तुमचं काय मत आहे त्याच्यावरती. आणि माझी जी देवपूजा आहे ती अशीच चालू राहणार आणि ती अशीच नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार. त्याने कदाचित म्हणजे स्वामींच्याच मनात या गोष्टी असतात आणि त्या आपल्या बुद्धीमध्ये उतरवतात आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचतात. ही गोष्ट मी अगदी मनापासून म्हणजे ॲक्सेप्ट पण करते आणि अनुभवते सुद्धा की खरंच आहे. सगळं काही एवढं काही आपण एवढे हुशार नाही आहोत की सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी समजतात, येतात, सगळ्या माहिती असतात, असं नसतं. जेव्हा तिथून जी एनर्जी आहे, तिथून जी पॉवर आहे, ती आपल्यावरती काम करते आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचत असते. तर त्याच्यामुळे जी सेवा करायला मिळते, ही पण एक प्रकारची मला सेवाच वाटते की
ह्या गोष्टींमुळे तुमच्यापर्यंत मी पोचते, परत तुमच्यापर्यंत त्या गोष्टी पोचत आहेत, त्या तुमच्या घरात पोचत आहेत आणि त्याच्यामुळे तुमच्या घरातसुद्धा ती पॉझिटिव्हिटी, तो आनंद, सगळ्या गोष्टी येत आहेत. तर त्याच्यामुळे ही पण एक प्रकारची आपल्या हातून सेवा घडते आणि सेवा अखंड आपल्या म्हणजे माझ्या हातून घडत राहो ही स्वामींकडे प्रार्थना. आणि सर्वांना छान शांत बुद्धी, आनंद, समाधान, सगळ्या गोष्टी सगळ्यांना मिळू देत, सगळ्यांना सुखी ठेवा ही स्वामींकडे प्रार्थना. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईपसुद्धा करा आणि पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.